दिनांक 21 जूनच्या रात्री 3:30 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांनी आपले सहकारी पीजी सानप, एम.आर. वाटेल, जी.आर. सोळंके, राजू हिंगोले, मंगेश पाटील यांना घेऊन जळगाव जामोद नांदुरा रस्त्यावर संजय गांधी सुतगिरणी नजीक नाकाबंदी करून छोटा हत्ती क्रमांक MS048833 थांबवून चौकशी केली असता गाडीमध्ये कॅरेटच्या खाली 6 क्विंटल 40 किलो स्लाइडिंग किंमत 64,000 व गाडी किंमत 1,55,000 व 40 कॅरेट असा एकूण 2,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। विचारपूस केली असता आरोपी आतिफा रईफ खा पठाण, फिरोज खान आशू खान दोघेही राहणार अजिंठा, जिल्हा औरंगाबाद यांनी सांगितलं की हा माल दिनेश अनारसिंग अहिऱ्या राहणार इसाई, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा त्यांच्याकडून आणलेला आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पूर्ण तपासणी केली असता कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना हा डीग चोरून अजिंठा येथे जात होता। तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय वन विभाग अधिनियम 1927च्या कलमान्वये तसेच महाराष्ट्र वन अधिनियम 2014 ची कलम 2631 नुसार कारवाई करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। अधिकारी आज जळगाव जामोद व माझे जळगावचे सगळे सहकारी यांना रात्री 3च्या दरम्यान गुप्त माहिती मिळाली की जळगाव करून नांदुराकडे एक छोटा हत्ती गोंदाने भरून जाण्याची शक्यता आहे। त्यावरून मी माझे सहकारी सानप, बारेला, सलामी, फड यांना घेऊन पेट्रोल पंपावर नाकेबंदी केली दरम्यान एक गाडी भरून छोटा हत्ती भरून आला। त्याला विचारपूस केली असता त्यामध्ये सलाई घेऊन 6 क्विंटल 40 किलो कॅरेटच्या खाली ठेवलेला आढळून आला। त्याला विचारले असता त्यांच्याकडे कोणताच परवाना पास मिळून आला नाही। आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 52, 61, महाराष्ट्र वन अधिनियम 2631 अनुसार वन गुन्हा क्रमांक 743/8 जारी करून आरोपी नामे लतीफ खा, रफीक खा पठाण, फिरोज खा, आशू खा पठाण राहणार अजिंठा व गोंद मालक दिनेश अनारसिंग अहिऱ्या राहणार इसाई, तालुका जळगाव जामोद यांना तिघांना तपासाकरिता ताब्यात घेतलेले आहे व मुद्देमाल व गाडी जप्त करून आरोपीला सध्या ताब्यात घेतलेले आहे। मनीष ताळे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।